असेल तो आणि आम्ही भाऊ व्हा, तो त्यांच्या मुलीचा मुलगा आहे आणि भाचीची चिरंजीव आहे. तर ते आणि ते रासलीला ते ॲडव्होकेट होते पहिल्यांदा, त्या काळचे ॲडव्होकेट. कोर्टामध्ये आर्ग्युमेंट चालू असताना दुपारी 1 वाजताची वेळ, आर्ग्युमेंट चालू असताना हा कृष्ण घरामध्ये दोन्हीकडे, आईकडे आणि वडिलांकडे देखील हे नियम होता की सत्संग भागवताचा पाठ वगैरे केल्याशिवाय बाहेर निघायचं नाही. तेव्हापासून आमची सवय, लहानपणापासून आम्हाला आणि वेदाचं अध्ययन वगैरे करायला जायला सांगत होते, पण भागवतामध्ये अतिरुची. तेव्हा तर ते केल्याशिवाय जायचं नाही, ते जायचे. तर कोर्टात 1 वाजता आर्ग्युमेंट चालू असताना हा कृष्ण खाली पडले. जज जे होते ते देखील ब्राह्मण होते. तर रात्री म्हणजे तो क्षण 1 वाजता, रात्री म्हणजे रात्र नाही, रात्र याचा अर्थ इथे क्षण घ्यायचा. भगवान पिता रात्री, तो क्षण दुपारी 1 वाजता. त्याच्यानंतर पुन्हा ते कोर्टात कधीच गेले नाही. त्यांचं भागवत करायचे, ते ज्या ग्रंथाचं भागवत, ते पूर्वीचे ग्रंथ मोठमोठे लांब पोथीचे, तो ग्रंथ अजून आमच्याजवळ ठेवलेला आहे. पण हा कृष्ण म्हणून सगळे छातीला लावायचे, त्याची पानं चुरा आम्ही प्लास्टिकच्या कागदात घालून ठेवले. नवीन माणसाला तुला वाचू शकत नाही, जो नेहमी वाचणार आहे त्याला फक्त ते कळते. तर ता रात्री म्हणजे तो क्षण. भगवान पिता रात्री शरदोत्फुल्ल मल्लिक विक्षरंतु मनश्चक्रे योगमायापाशिता. योगमायाला त्यांनी आवाहन केलं आणि भगवंतांनी आपल्याला सांगितलं की आधी ध्वनी आहे, नंतर स्वरूप आहे. आधी आवाज करतो आपण, आधी आवाज करतो आणि नंतर मग आपल्या समोर ते स्वरूप येते. तसं भगवंतांनी आपली बासरी वाजवली. बासरी कुठे वाजवली? आणि यमुनेच्या किनाऱ्यावर. आणि तिथनं त्यावेळेला पुष्कळ जंगल होतं, तिथे बासरी वाजवली. गोपींच्या घरात ऐकू गेली. कामामध्ये असताना गोपी, आणि कामात असताना आपल्याला बासरी वगैरे ऐकू येते का? नाही. मग बाहेर जर आपण अगदी कामात आहात आणि बाहेरनं कोणी घंटी वाजवली आपल्या दारावरची किंवा खटखट वाजवलं तरी आपल्याला ऐकू येत नाही. मग मुलगा मागून येतो, आई काय ग मी किती दार वाजवलं? बेटा मी कामात होती. बहिरी नव्हती, पण कामात असल्यामुळे सगळे इंद्रिय तिथे एकत्रित झाले होते, कान आणि ऐकू शकले नाही. मग गोपी आपल्या कामात होत्या, पतीची सेवा करत होत्या, मुलांना आणि दूध पाजत होत्या, आपल्या स्तनामधलं घरातलं काम करत होत्या, कपडे घालत होत्या, काजळ लावत होत्या. मग हे त्यांना ऐकू कसं गेलं? भगवान पिता रात्रीश्वर योगमायामुपासिता, योगमायाला आज्ञा दिली. तिथे जी बासरी वाजली, लक्षात ठेवा, तो श्रीकृष्ण इथे देखील बसलेला आहे, इथे आहे. इथे आम्ही आपल्याला सांगितलं की बासरीचा आवाज आज आपल्या घरामध्ये प्रत्येक जण ऐकू शकतो, कारण आकाशाचा गुण शब्द आहे, शब्दाला नाश नाही आहे. तेव्हा आम्ही आपल्याला सांगितलं की आपण कानात बोट घातले म्हणजे आपल्याला एक आवाज येतो, एक आणि अनाहत ध्वनी आपल्या शरीरामध्ये सुरू आहे. तो ध्वनी बंद झाला की आपण जिवंत नाही राहणार. तर ते आवाज, पहिला आवाज आपल्याला बोट घालून, जसा पूर्वी आपला रॉकेलचा स्टोव, त्यामध्ये हवा भरली म्हणजे तो फुर करत होता ना, त्याला एकदम मंद केल्यानंतर जसा आवाज येईल तर पहिला आवाज आपल्याला तसा येतो. बाकीचे आवाज आपल्याला मन एकाग्र करून ऐकावे लागतील एकांतामध्ये. आपण बघतो ना, एकांत असल्याशिवाय, शांतता असल्याशिवाय आपण इथला आवाज ऐकू शकत नाही. कोणी गडबड करायला लागली, आपण सांगतो की नाही की बा शांती ठेव, मला जरा ऐकू दे, तर तो ऐकायला एकांतात आपल्याला बसावं लागेल, एकांतात मन एकाग्र करावं लागेल. आणि आपल्याला मग 10 आवाज येतील. ते आवाज आपलं 10चा 10 आवाज आता सुरू आहे आपल्या शरीरामध्ये, ते ध्वनी सुरू आहेत. पहिला ध्वनी आहे तो वाजतो तसा आहे, दुसरा ध्वनी सोसायटीचा वारा वाहतो असा येतो. याची सगळी अनुभूती करा. भागवत सांगता आपण अनुभूती करा आणि नंतर साक्षात्कार होईल. दुसरा आवाज वाहतो ते, तिसरा आवाज आपल्याला मेघगर्जनेचा येतो, आणि चौथा आवाज आपल्याला आणि धो धो पाऊस पडतो असा येतो. पाचवा आवाज आपल्याला खळखळ खळखळ पाणी वाहते ना त्याचा, हा असा आवाज आपल्याला येतो. 6वा आवाज आपल्याला मंदिरामध्ये ठणठण घंटा वाजते तो येतो. 7वा आवाज आपल्याला
आपल्याला मृदंगाचा येतो, 8वा आवाज आपल्याला शंखाचा येतो. शंख हे ज्ञानाचं प्रतीक आहे. ध्रुवाच्या उजव्या गालाला नारायणाने आपला शंख लावला होता आणि ध्रुवानी 35 लोकांनी स्तुती केली. तेव्हा शंख. आणि 9वा आवाज आपल्याला ओंकाराचा येतो. ओम. एक आणखी आपल्याला साधना सांगू, आज करून बघा. उद्या आम्ही संध्याकाळपर्यंत आहोत तिथे. न झालं तर उद्या चांगली खबर घ्या. एक दंड आणून फोडून टाकाय. खोटं बोलतो, म्हातारा झाला, मरायचे दिवस झाले. आणि करून बघा. आता घड्याळात बघा, एकांतामध्ये जा, आपल्या घरात एक दिवा लावून ठेवा. कसलाही लावा, तेलाचा लावा, तुपाचा लावा, किंवा ते डब्बा छाप तूप, त्याला काय म्हणतात, डालडा, त्याचा लावा. आणि एक मन एकाग्र करून आपण आवाज ऐका आणि ओंकार सुरू करून द्या तिथे. ओम. आपण म्हणा मला हार्टचा त्रास आहे आणि अमका आहे, तर आपण काही त्रास होऊ द्या, सुरू करणं आपल्या हातात आहे, पूर्ण करणं त्याच्या हातात आहे. ओम. उद्या ह्या वेळेपर्यंत. आणि ही वेळ झाली की आवाज बंद करा आणि त्या खोलीमध्ये आपल्याला ओंकाराचा ध्वनी येतो की नाही ऐका. आता जा, करून बघा. नाही झालं तर एक एक दंड आणून फोडून टाका. व्हायलाच पाहिजे. आकाशाचा गुणशब्द झाला. अरे इथे सायन्स आहे, विज्ञान आहे. इथे अध्यात्म म्हणजे शिगेला पोचलेलं विज्ञान इतकं त्यामध्ये हे. आणि 10वा आवाज आपल्याला भास्त्रीचा येतो. तो आवाज ऐकला की आपल्याला दर्शन होणार. माझ्या ममता मातांनो, सज्जनांनो, बस तो आवाज ऐकण्याचा प्रयत्न करा. आपल्याला मृत्यूच्या अगोदर त्याचं दर्शन बरोबर होणार. आणि गोपींनी तो आवाज आपल्या घरात ऐकला. साधना काम करताना काम सोडायला नको, नोकरी सोडायला नको, धंदा सोडायला नको, पैसे कमावणं सोडायला नको. शास्त्रांनी सांगितलं तेवढं धन आपण कमावू शकत नाही, सांगितलंय मी 4थ्या स्कंदामध्ये आपल्याला. तेव्हा तर ते काही सोडायला नको. गोपींनी काही सोडलं नाही. काही गोपी दूध पाजत होत्या, मला काही शृंगार करत होत्या, पतीची सेवा करत होत्या, काही सारवत होत्या. तो आवाज ऐकल्याबरोबर तशाच गोपी धावत गेल्या. वेळ कोणती होती? रात्रीची वेळ होती. पुन्हा इथे शंका आहे. काही लोक शंका करतात, उगाच शंका करतात, त्या शंकेला काय अर्थ नाही. तेव्हा गोपी तिथे धावत गेल्या. लोक विचारतात का हो गोपी म्हणजे गोपीने एकमेकीला बोलावलं काय? जिने आवाज ऐकला ती एकटी धावत गेली. कोणाला बोलायला वेळ नाही त्याला, कारण ती व्याकुळ झाली आवाज ऐकून तिथे. आणि बंशीवट नावाचं एक स्थान आहे वृंदावनात, तिथे गेलात तर बघा आपण. आजही बंशीवट मध्ये आता तिथे वस्ती झालेली आहे पुष्कळ. तिथे तर गोपी धावत गेल्या. तिथे एकांतात असं जातात. व्याकुळ झाली म्हणजे स्त्री काय नाही करत नाही. बघा आपण एका उदाहरणावरून समजून घ्या. आपल्या घरामध्ये आणि आपला एकुलता एक मुलगा आहे आणि घरात पुरुष कोणीच नाही, एकटी स्त्री आहे. पुरुष कुठे बाहेर गेले सगळे घरात. आणि मध्यरात्रीला आपल्याला फोन आला कोणाचा की आपला मुलगा नाक्यावरती बेशुद्ध होऊन पड आणि ते तिथे ऍक्सिडेंट होऊन पडलेला आहे आणि तडफडतोय, आई ग आई ग आई ग असं करतोय. आपण काय कराल? आपण डॉक्टरला फोन कराल काय की कोणाला सांगाल तुम्ही या म्हणून? नाही. आपण काय कराल? ताबडतोब आणि आपण कपडे बदलाल, नाही बदलणार. ज्या कामात असले ते काम पूर्ण करणार, नाही करणार. आरशात बघाल, बघणार नाही. दाराला कुलूप देखील लावायची आपल्याला आणि हे शुद्ध राहणार नाही. आपण काय माझ्या बाळाला काही न झालं पाहिजे, देवा त्याला वाचतो. आणि आपण कोणाला बोलवणार नाही. ताबडतोब आपण धावत. कोणाला म्हणा मग एवढा अंधार आहे, इतक्या रात्री 12 वाजले, मी जाऊ कशी? नाही जाणार. आपण ताबडतोब धावत तिथे गेल्या, त्याला छातीशी लावलं. का बरं आपण गेल्या? आपण त्या मुलाच्या मिलनाकरता व्याकुळ झाल्या होत्या. माझ्या ममतामयी मातांनो, माझ्या पूज्य सज्जनांनो, त्याच्याकरता एवढे व्याकुळ व्हा आपल्याला कुठल्याही प्रकारची भीती वाटणार नाही, कुठल्याही प्रकारची हुरूर वाटणार नाही आणि कोणी आपल्याला त्रास नाही देणार. सुख्या माळींचा प्रसंग आपण काल ऐकला. एक माळीन सुंदर काय म्हणत होती, काही बोलत नव्हती, काही दगड घेऊन मारत नव्हती, नुसती एवढी विचारत होती, काय रे दात जीभ तोंडात ठेवायची आहे की घेऊ काढून? घाबरत होते सगळे, जात नव्हते. तेव्हा तर गोपी तिथे जाऊन गेल्याबरोबर उभ्या राहायला बरोबर श्रीकृष्णांनी काय म्हटलं? भागवता श्लोक आहे, वाचून घ्या. स्वागतम महाभागा. त्यांचं स्वागत केलं. स्वागत कोण कोणाचं करते? अरे काही गोपी काजळ
डोळ्याचं काजळ इथे कपाळ लावून घेतलं, इथलं कुंकू इथे लावलं, कपडे आणि हे रेडे वाकडे घागरात घातला आणि चोळीत घातली आणि साडी घेतलीच नाही तशी काही. आणि मुलांना दूध पाजत होत्या, एक स्तन उघडा आणि एक स्तन बंद, तशीच तशीच ते पळत गेली त्या ठिकाणी. हीच अवस्था केव्हा होते, ज्यातून व्याकू होता. आणि एवढं असून देखील श्रीकृष्णाने असं तर सांगायला पाहिजे होतं की तुम्ही जरा हातपाय तोंड धुवून तर यायला पाहिजे होतं. श्रीकृष्णाने काय म्हटलं, स्वागत मग महाभागा, तुमचं स्वागत आहे. स्वागत करून का त्याने कपडे घालून येते. आणि मग हे केल्यानंतर आता परीक्षा घेतात, कारण परीक्षा घ्यायला पाहिजे. एवढं रात्री इथे येण्याचं कारण काय. आणि शास्त्रात सांगतात, गोपी काय सांगतात कारण आपण ऐकून घ्या.
खरी वस्तुस्थिती त्यांनी सांगितली की तुझ्या भासरीमुळे असं असं झालं, आम्ही आलो इथे. गोष्ट खरी होती. तरी पण भगवान पुन्हा परीक्षा घेतात. एवढं रात्रीने शास्त्रार्थ करतात. आता श्रीकृष्णाबरोबर शास्त्रार्थ कोण करू शकणार? गोपींनी सांगितलं ठीक आहे, आमच्या 2-3 प्रश्नाची उत्तर द्या, आम्ही निघून जाऊ. श्रीकृष्णाला वाटलं यांची उत्तर दिली का निघून जातील. विचारलं, गोपी काय विचारतात बघा, की कोणतंही व्रत कशा करता करतात? सांगितलं मनाची शुद्धी करता. मनाची शुद्धी झाली म्हणजे काय होतं? मग त्या मनामध्ये जो भगवान विराजमान आहे तो जागृत असतो, तो पूर्ण जागृत होतो, त्याला जाणीव होते आणि मग तो मनातनं निघत नाही. हे खरं आहे म्हणाले, एकदम खरं आहे. त्या गोपींनी सांगितलं आम्ही कात्यायनी व्रत केलं. म्हणाले हो, आमच्या मनात श्रीकृष्ण बसला. बुवा गप्प. आता आम्ही देव नाही म्हणत त्याला, आता आम्ही बुवा म्हणतो. एकदम गप्प बसला. म्हणाले हो, मग आता निघणं शक्य आहे. मौन झाले. मग आता आम्ही पुन्हा कसं जायचं? पुन्हा शास्त्रार्थ करतात, आणखी विचारतात. मग प्रश्न, एक पतिव्रता स्त्री आहे, तिचा नियम आहे की रोज पतीची पूजा केल्याशिवाय, त्याचं चरणोदक घेतल्याशिवाय कुठली गोष्ट ग्रहण करत नाही, काही काम करत नाही. मग तिचा हा नियम चालू आहे. एक वेळेला पतीला बाहेरगावी जाण्याची वेळ आली, तेव्हा तिने काय करावं? ही सोपी गोष्ट आहे, एक प्रतिमा तयार करून ठेवावी आणि त्याचं तीर्थ घ्यावं. हे खरं आहे हो. मग ते रोजचं सुरू आहे, रोजचं सुरू आहे. मग एक दिवस ते पती गेलेला आहे, प्रतिमा समोर आहे आणि पूजेला सामान ठेवलेलं आहे, पूजा केलेली नाही आणि पती दारामध्ये येऊन उभे आहेत. त्यांनी आवाज दिला, अगं मी आलो. मग काय करावं? सरळ गोष्ट आहे, प्रतिमा सोडून द्यावी आणि वास्तविक पतीला पकडावं. महाराज, प्रतिमा घरात पडलेली आहे, पती ही प्रतिमा आहेत, वास्तविक पती आपण आहेत. त्यांचे शब्द त्यांना दिले, अहमात्मा गुडाकेश सर्वभूताशय स्थित अमादिश्च मध्यमच भूताना मंतयवच. हे शब्द कोणाचे? तुमचे की आमचे? श्रीकृष्ण चुप. गोष्ट खरी होती. आपल्याजवळ जी मूर्ती आहे ती प्रतिमा आहे, तिची मनोभावानी पूजा करा. मीराबाई प्रतिमेची पूजा मनोभावानी करत होती. श्रीकृष्ण मिळाल्याबरोबर प्रतिमा तिथेच राहिली. आजही उदयपूर नावाचं गाव आहे राजस्थान मध्ये, आमचे कार्यक्रम झाले तिथे जाऊन बघा. जगदीश्वराचं मंदिर आहे आणि त्या मंदिरामध्ये मीराबाईची मूर्ती ठेवलेली आहे. ज्या मूर्तीच्या दारात त्यांनी श्रीकृष्णाचं दर्शन करून घेतलं होतं ती तिने ठेवलेली आहे. त्याच्यात लिहिलेलं आहे की मीरा के गिरधर गोपाल, जे उदयपूरला आहे ती जगदीश्वराच्या मंदिरामध्ये. तेव्हा तर हे पुन्हा आणखी शास्त्रार्थ करायला लागले. आता आम्ही जातो म्हणाले. ठीक आहे, आता मृत्यूच्या वेळेला कुणाचं नाव मुखात यायला पाहिजे? म्हणाले परमेश्वराचं. त्याचं नाव मुखात आलं म्हणजे काय होतं? मग तो जीव त्याला मिळतो, पुन्हा त्याच्यापासून वेगळा होत नाही असं. आणि आता जाऊ, तडफडून आमचे प्राण जातील, आमच्या मुखामध्ये आपलं नाव येईल, आम्ही कोणाला मिळू? श्रीकृष्ण मला मिळाल, मग आम्ही तुम्हाला मिळू. जग काय म्हणेल? की प्रत्यक्ष गोपी आल्या असताना श्रीकृष्णाने यांना आत्मसात केलं नाही आणि मेल्यानंतर त्या मिळाला. महाराज आपली बदनामी होईल, जातो आम्ही. आता सांगितलं स्वागत महाभागा. पुन्हा म्हटलं स्वागत. काही इच्छा आहे आला, एका आम्हाला रात्रच प्राप्त व्हावा. आता अनेक रूपाय विष्णू प्रभू विष्णवे. एका गोपी समोर एक श्रीकृष्ण. साधारण मनुष्य हे करू शकतो काय?
हा जरी स्त्री पुरुषाचं मिलन आपण म्हटलं तरी एक पुरुष इतके रूप घेऊ सगळे तिथे एक ह्याच्याबरोबर सगळे तेवढे श्रीकृष्ण झाले. इकडे सगळ्या देवतावरून बघत होत्या. रात्रीले काम असणार गंध असता तर रात्रीला बंद खोली झाली असती. आकाशातून देवता बघत होते, चंद्र सूर्य बघत होते, नारद रासलीला बघत होते. तेव्हा तर भगवान शंकरांनी विचार केला की चला आपण रासलीलेत जावं. निघाले भोले बाबा. पार्वतीला कुठली तयारी आहे? शंकर सांगितले रासलीलेत जातो. बघायला नाही, श्रीकृष्णा बरोबर नृत्य कराल. नृत्य आणि संगीत एकत्र करता घेतलेलं आहे, नाही तर रासलीलेमध्ये याचा काही आणि संबंध नाही आहे. रासलीलेमध्ये बघा तर आणि आनंद ब्रह्मेती व्रजानात, आनंद उत्तरात, आनंद पूर्वात, आनंद पश्चिमात, आनंद पूर्वात, आनंद अधात, आनंद ऊर्ध्वात, त्याच्या मागे पुढे मागे सगळा आनंद आणि परमेश्वरी पर्यायाचे शब्द आहे. हे रासलीला म्हणजे रसो वैश्य पर वेगळा रस्वानंदी होती. आणि वेद सांगतात की सगळा त्यामध्ये काम वासनेचा अजिबात गंध नाही, पंचभौतिक देहाचा काही संबंध नाही. तर त्या ठिकाणी श्रीकृष्ण सांगितलं हे झाले. भगवान शंकर म्हणाले तिथे तर पार्वतीने सांगितलं तिथे पुरुषांना तर प्रवेश नाही. आलं भोले बाबा आणि ठीक आहे मग तुम्हाला स्त्री करून दे. आता पुरुषाची स्त्री मी कशी, तुम्ही तरी करून घाल. मग असं कर, तुझे कपडे मला घालून दे. आता स्त्रियांचे कपडे पुरुषाला होतात काय? पार्वती चोळी घालायला लागली, इथनं घुसत नव्हती ती, फाडली कशी तरी करून इथे बांधून दिली, गाठी बांधल्या, सगळं अंग उघडत. हे काय झालं? हे आपला घागरा नेसवायला गेली, जाई ना तो फाडून टाकला, टावेल गुंडल्यासारखे दिसायला लागले. असे जातील काय? मग एक शिंपी बोराला घागरा शिवून दिला, चोळी करून दिली. म्हणे हे सर्प वगैरे काढून टाका, माझं आभूषण म्हणून एक तरी राहू दे, चोळीत घालून ठेवतो. चोळीत घातला. त्रिशूल, बरं झालं त्रिशूल बरोबर नव्हतं, डमरू होतं. डमरू लपून ठेवलं भगवान शंकरांनी. त्रिशूल बाकी पार्वतीने घेतलं. सांगितलं तिचे 5-7 कुपी घायल करून टाकलं असत्या बुवांनी, 5-7 काय पुष्कळ केलं असतं तेव्हा. आणि मग भोलेनाथ भोळेत आहेतच, तिथे नेऊन दिलं. बरं पार्वती आता जातो, असे उघड्या तोंडाने जाता काय उपयोग मग कपडे घालून? मग काय करू? साडी नेसावं लागेल. साडी नेसवली त्या घागऱ्यावरती. ज्या मुलींना आणि साडी नेसायची सवय नाही त्यांना तर साडी सामत नाही. आजकाल पोरी घालतात ना मुसलमानी कपडे, बाय घालते. यांना बघायला आले म्हणजे मग त्या साडी नेसतात. केवढी पंचायत, नेसता येत नाही, कधी नेसल्या नाहीत, मग तेव्हा सहसा करून चालतात. एका ठिकाणी आम्ही गेलो, आमचं भागवत सुरू होतं. आमच्या शिष्याने सांगितलं त्याला ना म्हणत ते एकत चांगले सुशिक्षित मुली आता मग ती आली साडी नेसून, बाईला साडी सांभाळली नसेल, असं करून आली. म्हटलं थोडा आता आम्ही साडी सुट्ट्यात असं करून निघून दिली. तर आता भगवान शंकरला कधी नेसले नाहीत, पार्वतीने साडी नेसून दिली, तोंडावर पदर घेतला. बरं जातो मी, असं तोंड उघडा नका ठेव, मग तोंड बंद ठेवा. आता शंकराचा जीव घाबरतो, तोंड बंद करा, मग असं जाऊ, असं तोंड दिसेल. मग बघायचं कसं? पार्वतीने सांगितलं असं आपण बघा. असं बघितलं म्हणजे आपल्याला सगळे दिसतील, पण आपण कोणाला नाही बघू शकत. हा, शंकराने सांगितलं जमलं, हेही जमलं. आता धमाधम चालायला लागले. सांगितलं तुम्ही युद्ध करायला जात नाही, जरा नाजूक. आता पुरुष नाजूक कसं चालणार? कशा तरी तोंड वाकडं करून चालायला लागले. आणि बोलू नका म्हणे जास्ती, कारण बोलले तर बुवा काय बोल दिलं तरी भरोसा नाही तिथे. आणि जाऊन धाडकन उभे राहिले. गोपींनी बघितलं, बाप रे बाप, केवढी भगवान शंकर नुसतं दिपाड. काल आपण बघितलं तांडवामध्ये तिथे. आणि एकदम तोंड बंद. ए गोपी तू कुठून आली? मी कैलासातून आलो आहे ना, मी आली आहे. सांगितलं तोंड उघड. मी कधी तोंड उघडत नसते हो. विचार केला, विचित्र जाऊ द्या. श्रीकृष्णाचं वय 9 वर्षाचं. हे धडामकन उभे राहिले. श्रीकृष्णांनी विचारलं, बाप रे बाप, घाबरून गेले. हे गोपी कुठून आली? कैलासातून आलाय, तोंड उघड. मी तोंड उघडत नसतं. हातात हात घेतला. श्रीकृष्णाने हातात हात घेतला, विचारला की गोपी आहे की गोपाळ आहे कोण? आता ठीक आहे. आणि श्रीकृष्णाजवळ ते साधन आपण रासलीलेमध्ये जे नृत्य आहे ते लास्य नृत्य आहे. आणि भगवान भोले बाबाला तर तांडवाशिवाय येत नाही दुसरं काही. मग तिकडे आणि वाद्य वाजायला लागले. आणि भगवान शंकरच्या तोंडावर आहे श्रीकृष्णाचे हात धरलेले आहे.
आणि गोपी प्रेमाने गान करायला लागल्या. नृत्य करायला लागल्या आणि भगवान शंकर नाट्यरंग दबाडदम डमरू लपून ठेवलं तिथेही निघालं. नाट्यरंजनाला ते तोंडही उघडलं गेलं सगळं. साडी वगैरे पडली आणि साडी सुटून गेली. सांभाळता येत नाही एवढं बरं झालं. घागरा होता. नाट्यरंजनाला डुबरुडुम तो सर्प हात घातला तर तोही बाहेर निघाला आणि डोळे बंद. नाट्यरे नंदनाला नाट्यरे तिथे इकडे लास्ट नृत्य तिकडे तांडव होते एकदम. आणि भगवान श्रीकृष्ण भोलेनाथ भोलेनाथ साडी बघायला लागले. तिकडे आहे कुठे पडली खाली. हाताने तोंड धरून ठेवलं. गोपींनी सांगितलं की भोलेनाथ पुरुषांना प्रवेश नाही, बाहेर काढलं. बंशीवट नावाचं स्थान आहे ते जाऊन बघा. भगवान शंकराचा गोपीचा वेश केलेल्या आपल्याला मूर्ती दिसेल त्या ठिकाणी. आणि मग सांगितलं गोपींनी की पुरुषांना प्रवेश नाही. आपण तिथे गेल्यानंतर एक गोपेश्वर महादेव आहे. दिवसभर आपल्याला शिवलिंग दिसते ते संध्याकाळी त्या ठिकाणी आणि गोपीचा वेश केलेला असते आणि लोक त्या ठिकाणी जय जयकार करतात. बोलिये गोपेश्वर भगवान की जय. आणि तिकडे तर तेव्हा शंकर आणि भगवान कृष्ण यांचं मिलन झालं. देवांनी जय जयकार केला हरिहर भगवान की. आणि भगवान शंकर श्रीकृष्णाची बासरी जी आहे ते बासरीचं रूप तिथे झाले, तिथे अदृश्य झाले. आणि रासलीला चालू असताना आणि आनंदाने चालू होती तिथे कामदेव परीक्षा घ्यायला आले. कामदेव हारले. कामदेवाचं एक नाव मदन आहे. मदनला देखील मोहित करून टाकलं म्हणून श्रीकृष्णाचं एक नाव मदन मोहन झालं. ब्रह्मदेव विचार करायला लागले की धर्माची स्थापना करायला आले आणि वास्तविक आणि हे निष्काम आहेत, पण पर्याय स्त्रियांवर असं नृत्य करणं धर्माला धरून नाही. बालकृष्ण समजले की म्हाताऱ्याला धर्म मी शिकवलेला आहे. यांनी काय केलं, एकदम सगळ्या गोपींना आपलं रूप देऊन टाकलं. एकही गोपी दिसली नाही, सगळे श्रीकृष्ण. ब्रह्मदेवांनी बघितल्यावर तिथनं क्षमा केली आणि जय जयकार केला. बोली रास बिहारी लाल की. आणि इकडे गोपी जेव्हा थोडासा गोपींना अहंकार झाला आणि श्रीकृष्ण अदृश्य झाले. काय वेद सांगतात सर्वम खल्विदम ब्रह्म. अशी एकही जागा नाही की ज्या ठिकाणी परमेश्वराचं अस्तित्व नाही. आणि इथे जर अदृश्य झाले असं लिहिलं तर वेद रुचेला बाधा येते. हे अदृश्य होणं काय आहे तिथे. सूर्य जातो काय, आकाशामध्ये ढग येतात, सूर्य तिथेच असतो पण तो ढगांनी झाकला जातो तसा. आणि श्रीकृष्ण तिथेच आहे पण गोपींच्या डोळ्यावर मायाचा पडदा आल्यामुळे त्यांना तिथे असून देखील ते दिसले नाही. तेव्हा गोपी आणि गोपींनी जे गान केलं 31व्या अध्यायामध्ये गोपी गीत आहे. आणि बघा गोपी गीताचे श्लोक पुष्कळांची इच्छा असते गोपी गीत म्हणावं. गोपी गीताचे श्लोक एकंदर 19 आहे आणि इतके श्लोक आणि सप्ताहामध्ये म्हणणं शक्य होत नाही. तरी देखील गोपीला अनुसरून जे पद आहे ते आम्ही इथे म्हणणार होता. तर त्या ठिकाणी त्यांनी म्हणजे गान केलं. विरह व्याकुळ गोपी व्याकुळ झाल्या आणि गोपी गान करतात. ब्रज के नंदलाला राधा झुके सावरिया. ब्रज के नंदलाला राधा झुके सावरिया. सभी दुख दूर हुए जब तेरा नाम लिया. सभी दुख दूर हुए जब तेरा नाम
व्याकुळ झाल्या भगवान प्रकट झाले. एका दिवसाच्या रात्रीला 6 महिन्याची रात्र श्रीकृष्णाने करून टाकली होती आणि रासलीलेमध्ये कामवासनेचा गंध देखील नाही. आणि रासलीला 33व्या अध्यायामध्ये राजा परीक्षिताला एक शंका आली. वास्तविक शंका येण्याचं कारण नव्हतं, पण आली. त्याने सांगितलं की आणि धर्माची स्थापना करण्याकरता आले, असं का केलं? बघा, पुन्हा रजोगुण प्रज्वलित झाला. अर्ध्या श्लोकांनी आणि सुखदेवजी महाराजांनी त्याचं समाधान करून दिलं. रेमे रमेश यथार्वका स्वप्रतिबिंब विभ्रमा. ज्याप्रमाणे एक बालक आरशामध्ये आपल्या प्रतिबिंबाबरोबर खेळत राहतो, त्याप्रमाणे भगवान श्रीकृष्ण स्वप्रतिबिंबाबरोबर रममाण झाले होते. राजा परीक्षिताचं समाधान झालं. 33व्या अध्यायामध्ये रासलीला समाप्त होते. 34व्या एका अध्यायामध्ये सुदर्शन विद्याधराची कथा आहे. आणि सुखदेवजी महाराज वर्णन करतात की एकदा आणि महाशिवरात्रीचा पर्व होता. सगळे लोक अंबिका वनाच्या यात्रेला गेले. तिथे सत्कार करून नंदबाबा झोपून गेले. एका अजगराने नंदबाबाला पायापासून कमरेपर्यंत घेऊन घेतला. श्रीकृष्णाला कळल्याबरोबर तिथे गेले आणि त्यांनी ताबडतोब त्याला एक लाथ मारल्याबरोबर त्याला दिव्य स्वरूप प्राप्त झालं. श्रीकृष्णाने विचारलं, तू कोण आहेस? सांगितलं, माहिती सांगतो. सांगितलं, मी सुदर्शन नावाचा विद्याधर आहे. अंगिरा ऋषीच्या कुरूपपणाला मी हसल्यामुळे त्यांनी मला शाप दिला की तू कुरूप अजगर होशील. मी जेव्हा क्षमायाचना केली तेव्हा मला सांगितलं की श्रीकृष्णाच्या चरणाचा स्पर्श झाल्यानंतर तू मुक्त होशील. त्याचा पूर्वजन्म सांगितला. नंतर केशी नावाच्या एक राक्षसाचा वध केला. आणि नंतर एक दिवस सुखदेवजी महाराज वर्णन करतात की एक दिवस नारद कंसाकडे गेले आणि कंसाने उदास बघितलं आणि सांगितलं की कंसा, उदास काय? सांगितलं, महाराज, गोकुळ वृंदावनामध्ये ब्रजभूमीमध्ये एवढे गुप्तचर पाठवले, इतके मोठमोठे राक्षस पाठवले, कोणी परत येत नाही, यांना कोण मारतं हे कळत देखील नाही. तेव्हा नारदांनी सांगितलं, कंसा, तू फार भोळा आहेस. अरे, या वसुदेवांनी तुला उल्लू बनवलेला. वसुदेवांनी कसं? कंसा, देवकीचा आठवा अजून जिवंत आहे. हा, घाबरून गेला. देवकीचा आठवा जिवंत आहे? महाराज, देवकीचा आठवा आहे कुठे? सांगितलं, नंदाच्या अंगणामध्ये यशोदेच्या मांडीवर खेळतोय, तो देवकीचा आठवा आहे. हा, आणि जो मोठा आहे तो बलराम आहे, तो देखील. ही दोघे वसुदेवाची मुलं. महाराज, ही दोघे गेली कशी तिथे? मी आताच्या आता वसुदेव देवकी दोघांना आणि ठार मारून टाकतो. नारदाला आग लावणं माहिती आहे, विझवणं देखील माहिती आहे. नारदाने सांगितलं, आता जर तू त्यांना मारून टाकशील तर दोघे कुठे पळून जातील. अरे, तू श्रीकृष्णाला इथे घेऊन ये आणि त्याला मारून टाक. माहिती आहे श्रीकृष्ण मरणार आहे का? सांगितलं, महाराज, कोणत्या उपायाने मी कृष्णाला इथे आणू? नारदांनी सांगितलं की बघ, तू तुझ्या पुरोहितांना विचार, माझी संध्येची वेळ झाली, तुझा. कंसाने ताबडतोब आपल्या पुरोहितांना बोलावलं आणि विचारलं, असं काही सत्कार्य सांगा एखादं फार थोड्या दिवसाचं की ज्याने शत्रुता नायनाट होऊन जाईल, शत्रू ताबडतोब मृत्युमुखी पडेल. पुरोहितांनी सांगितलं, महाराज, धनुष्य यज्ञ असा आहे की 5 दिवस पर्यंत धनुष्याची पूजा करून जर यजमानाने बरोबर 5 दिवस पूजा झाली तर शत्रुता निश्चित मृत्यू होतो. आणि 5 दिवसाच्या आत जर ते धनुष्य तोडला गेलं तर मग यजमानाला भीती असते, यजमानाचा मृत्यू होतो. कंस म्हणायला लागला, माझे मल्ल त्या दोघांना आणि मारून टाकतील. बघा, भागवतात कुठेच लिहिलेलं नाही की कंसाने असं म्हटलं की मी कृष्णाला मारेल. कंसाने प्रत्येक वेळेला हेच म्हटलेलं आहे की माझे मल्ल त्यांना मारून टाकतील. तिथे ठीक आहे. मग आता धनुष्य आपल्याला सांगितलं, 2 धनुष्य आणले होते शंकरांनी. एक उग्रसेनाकडे ठेवला होता आणि एक
जनकाकडचं धनुष्य रामाने तोडलं, उग्रसेनाकडचं. मग त्यांनी सांगितलं की ठीक आहे, धनुष्य यज्ञ करा. धनुष्य यज्ञाचं आयोजन केलं, धनुष्याची पूजा केली आणि सांगितलं पहारे, कडक पहारे ठेवले, कोणाला देखील आज जाऊ द्यायचे नाही. इकडे आता श्रीकृष्णाला आणायला कोणाला पाठवायचं? कोणता पापी व्यक्ती तर श्रीकृष्णाला आणू शकणार नाही आणि तो जाऊ शकणार नाही. जो पुण्यवान असेल, जो क्रूर नसेल तो अक्रूर. शपल्क पुत्र अक्रूर हे वयोवृद्ध होते. कंसाने यांना बोलावलं, सगळे त्यांना अक्रूर काका म्हणायचे. बोलावलं कंसाने आणि सांगितलं की अक्रूर काका, एक अगदी नाजूक काम आहे आणि गुप्त काम आहे. बोला. की देवकीचा 8वा अजून जिवंत आहे. अक्रूर म्हणाल, जिवंत आहे? कुठे आहे? नंदाच्या अंगणामध्ये यशोदेच्या मांडीवर जो खेळतो तो देवकीचा 8वा आहे. आणि वसुदेवांनी यांना नेलेला आहे अक्रूर काका. आणि इथे धनुष्य यज्ञाचं आयोजन केलेलं आहे. आपले 2 मल्ल मुष्टिक आणि चाणूर या ठिकाणी तयार करून ठेवलेले आहेत आणि त्यांच्या बरोबर त्या दोघांना मल्लयुद्ध करायला लावून हे दोघे त्यांना मारून टाकतील. अक्रूराने सांगितलं, महाराज आपण विचार करतो त्याचा विरुद्ध झालं का? नाही, बरोबर झालं. आणि आपले मल्ल त्यांना मारून टाकतील, ते जरूर मरतील. विनाश काले विपरीत बुद्धी. आणि अक्रूराने ओळखलं की याचा विनाश काळ आला. कधी जायचं आहे म्हणाले, उद्या सकाळी. रात्रभर अक्रूर चिंतन करत राहिले. अक्रूराने चिंतन केलं. आजपर्यंत गोकुळ वृंदावनामध्ये जो कोणी गेला तो परत नाही आला, मी परत येईल काय? पण पुन्हा विचार केला, श्रीकृष्ण मला काका म्हणतात, अक्रूर काका म्हणतात, मी त्याचा सख्खा काका आहे, ते मला मारणार नाही. रात्रभर अक्रूरला झोप आली नाही आणि त्यांना विश्वास व्हावा म्हणून कंसाने सांगितलं की माझा सोन्याचा रथ घेऊन जा. श्रीकृष्णाला आणि बलरामाला सोन्याच्या रथात बसवून आणा, त्यांचा विश्वास व्हावा म्हणून. बाकी सगळ्या ब्रजवासी लोकांना आणि यज्ञामध्ये येण्याचं निमंत्रण द्या. धनुष्य यज्ञामध्ये त्यांना आपापल्या गाड्यांमध्ये यायला सांगा. ठीक आहे. आणि काका, डाव्या कानाची गोष्ट उजव्या कानाला कळायला नको, मी तुम्हाला कुठल्याही गोष्टीची कमी पडू देणार नाही. अक्रूरांनी विचार केला. दुसऱ्या दिवशी अक्रूर रथ घेऊन सकाळी निघाले आणि अक्रूर तिथे गेल्याबरोबर ब्रजभूमीतून राधे 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 असे शब्द ऐकायला लागले. अक्रूरांनी ब्रजभूमीला नमस्कार केला. तिथली आणि धूळ आपल्या डोक्याला लावली. सांगितलं, राधे मी तुझ्या कृष्णाला न्यायला आलेला आहे, मला क्षमा कर. आणि कंसाची वृत्ती वाईट. गेले. संध्याकाळची वेळ झाली आणि बालकृष्णाचा हा रोजचा नियम होता की संध्याकाळी ते रोज गौशाळामध्ये जाऊन प्रत्येक गायीच्या अंगावर हात फिरवत होते आणि तिला चारा खाऊ घालायचे, आपल्या हाताने गवत खाऊ घालायचे आणि पाणी प्यायचे आणि सांगायचे, आता आपली भेट उद्या सकाळी. ते तिथे उभे होते. अक्रूर तिथे गेले. अक्रूर येताना वेदघोष ऐकून आले. मथुरेतून जिथे वेदघोष सुरू होते तिथून ऐकून आले आणि काही आवाज नाही दिला. इथे आल्याबरोबर 1 आणि 7 वर्षाचा ग्वाला, नुसतं धोतर नसलेला, आणि रथ बघितल्याबरोबर विचारलं की आपल्याला कोणाला भेटायचं आहे? नंदबाबांना भेटायचं असेल तर नंदबाबा आणि नंदभवनामध्ये, आणि आमच्या कन्हैयाला भेटायचं असेल तर कन्हैया गोशाळेमध्ये. आमच्या कन्हैयाचा रोजचा नियम आहे की प्रत्येक गायीच्या अंगावरनं तो हात फिरवतो आणि तिला थोडं गवत खाऊ घालून पाणी पाजून सांगतो, आता भेटू त्या. आपल्याला त्यांना भेटायचं आहे. अक्रूराने मान हलवली एकदम. त्या ग्वाल्यांनी काय केलं, तिथनं आवाज दिला, आले कनवा. काय रे, एका आवाजात आवाज दिला. अक्रूराच्या डोळ्यात पाणी आलं. एवढा वेदघोष ऐकून तिथे आणि आवाज नाही आला.
इथे एका आवाजामध्ये व्याकुळ होऊन वल्लभाचार्य आपल्या सुबुद्धीमध्ये लिहितात, नाही साधन संपत्त्या हरी तुष्यति कश्चित भक्तानाम दैन्यमेव कमारी तोषण साधनम. आपली व्याकुळता आणि भगवंताला ओळख आपल्याजवळ घेऊन अक्रूराने आतमध्ये प्रवेश केला. सगळ्या गायी अंबाला फोडा लागल्या. गायीने ओळखलं, आपल्याला सांगितलं गाय अति सुज्ञ आहे. हम्मा हम्मा ओळखलं की आपला शत्रू आहे. तिथे गेले आणि श्रीकृष्णाला नमस्कार केला. अक्रूरांनी विचार केला की मी जोपर्यंत श्रीकृष्ण मला अक्रूर काका म्हणणार नाही तोपर्यंत मी पायावरून डोकं उचलणारच नाही. श्रीकृष्णाने ओळखलं की काका म्हणण्यामध्ये यांना जर एवढं आणि बरं वाटते तर माझं काय जाते. लक्षात ठेवा, श्रीकृष्णाचे शब्द आहेत, ये यथामाम प्रबोध्यन्ते तथा ते भजाम्यम गीता. आणि एकदम नमस्कार केल्यावर काका काका अक्रूर काका उठा. उठले. काका कसे आलं. श्रीकृष्णाच्या स्वरूपाकडे बघितलं, डोळ्यात पाणी आलं. काय एवढा सुख मारला मी, कंसाच्या त्याने मरायला घेऊन जा. काका कशाला आला, केवढी कृपा केली, आपण घाबरलात का. कंसाने धनुष्य यज्ञाचं आयोजन केलेलं आहे आणि धनुष्य यज्ञ बघण्याकरता आपल्याला निमंत्रण द्यायला आलो. आपल्याकरता कंसाने सोन्याचा रथ पाठवलेला आहे. नंद बाबा आणि सगळ्या ब्रजवासी लोकांना येण्याचं निमंत्रण द्यायला आलेलं आहे. त्यांना आपापल्या गाड्यांमध्ये द्यायचं. काका कधी जायचं आहे. म्हणाले उद्या सकाळी. काका आपण अस्वस्थ दिसता. आपल्या मनात एखादी गोष्ट असली आणि आपण न सांगितली तर आपल्या चेहऱ्याचे भाव सांगतात बरोबर की मनामध्ये काहीतरी लागतं. काका काय झालं, आपल्याला बरं नाही. अक्रूरांनी रडत रडत नमस्कार केला. सांगितलं श्रीकृष्ण मी आपल्याशी खोटं बोललो. कंसाचा उद्देश आपल्याला बोलावून धनुष्य आणि त्यांनी आपले दोन मल्ल मला सांगितलं की उजव्या कानाची गोष्ट डाव्या कानाची गोष्ट उजव्या कानाला कळायला नको, पण आपल्याजवळ कळायला लपून राहणार आहे. आणि आपले दोन मल्ल मुष्टिक आणि चाणूर आपल्याला मारण्याकरता तयार करून ठेवले. मला सांगितलं सांगू नको, पण मला आपण क्षमा करा. आपण तयारीनिशी जा. काका आपण चिंता नका करू, सगळं बरोबर होईल. केव्हा जायचंय, उद्या सकाळी. बघा आपण जे बोलतो ते प्राण्यांना समजते, त्यांना बोलता नाही. उद्या सकाळी म्हटल्यावर गंगी गाईच्या गळ्यामध्ये आणि श्रीकृष्णाचा हात होता, त्याच्या उजव्या डाव्या डोळ्याकडे हाताचा हा भाग होता. एकदम गंगी गाईच्या डोळ्यातलं पाणी पडलं. समजली उद्या सकाळी. गंगे रडते आहेस तू. आपल्या पितांबरांनी डोळे पुसले. बघा आधी गाईचे डोळे पुसतात आणि मग आईचे डोळे पुसतात. तेव्हा हम्मा 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 ओरडायला. चला काका. घरात गेल्याबरोबर नंदबाबांनी बघितलं की सोन्याचा रथ आलेला आहे. इथे ताबडतोब यशोदेला स्वयंपाक करायला सांगितला. यशोदेनी स्वयंपाक केलं, पानं मांडली. सगळे ग्वालबाल तिथेच होते. ग्वालबाल त्या ठिकाणीच होते तिथे. आणि सांगितलं नमस्कार चमत्कार झाला. ओळखत होते एकमेकाला. सांगितलं की काका जेवण वगैरे झालं, कसं काय आला. सांगितलं कंसाने धनुष्य यज्ञाचं आयोजन केलं. श्रीकृष्ण बलरामाला नेण्याकरता कंसाने आपला सोन्याचा रथ पाठवला. आपल्या सगळ्यांना आपापल्या गाड्यांमध्ये यायला सांगितलं. काका कधी जायचं आणि उद्या सकाळी. ठीक आहे. ग्वालबाल एकदम म्हणायला लागले की ना बाबा बाबा आम्ही कन्हैया बरोबर जाणार. आमच्या कन्हैयाला आम्ही एकटं नाही जाऊ देणार. कोण. यशोदा स्वयंपाक घरामध्ये होती. तिच्या यशोदेच्या मनामध्ये एक शल्य होतं. बऱ्याच दिवसाचं शल्य लपून राहिलं होतं आणि ते आठवण आल्यावर ती घाबरून जात होती. आता एकदम घाबरली. हातातलं भांड खाली पडलं. कोण जाणार आणि माझा कन्हैया कुठे जाणार आहे. आणि बाबा आम्ही कन्हैयाला एकटं जाऊ देणार नाही. बालकृष्णाची सवय होती, कोणत्याही मुलाची असते की कळल्याबरोबर अगोदर ती गोष्ट आईला सांगतो. धावत घरात गेले. यशोदेला मिठी मारली. स्वयंपाकघरात जाऊन आई आई आम्ही कुठे जाणार आहे. तू सांग बेटा कुठे जाणार आहे. आई तू सांग. नाही बेटा यमुनेच्या किनाऱ्यावर नाही.
बेटा गोचारण सलीवरती नाही, बेटा मोरकुटीवर जाणार नाही, बरसनाला नाही, मग कुठे जाणार? माझ्या कन्या आई आम्ही मथुरेला जाणार. मथुरेला? बेटा मथुरेला कसं? आई मथुरानं ऐकल्यावर तू घाबरून का गेली? बेटा तू मला सोडून मथुरेला जाणार? कन्या आई मी मथुरेला जाईन आणि मी परत येईन. यशोदेला माहिती होता परत नाही. बेटा आई तू घाबरलीस का ग? बेटा मथुरा चांगली नाही रे. बाळकृष्णाने जाऊन सांगितलं, बाबा बाबा आईला काय झालं? मथुरेचं नाव ऐकलं नाही, घाबरली. नंद बाबा आत आले आणि ब्रजवासी लोक आदराने पती पत्नीला, पत्नी पतीला महर म्हणत होते. महर यशोदा काय झालं? कोण जाणार? कुठे जाणार? अक्रूर काका आणि आपल्या कृष्णाला न्यायला आले. यशोदेच्या डोळ्याला दारा लागला. कुठे नेणार? मथुरेला. का बरं? आणि धनुष्य यज्ञाचं आयोजन कंसाने केलेलं आहे. बघा आपण माझ्या कृष्णाला माझ्यापासून दूर नका नेऊ. यशोदा आता आपला कृष्ण 11 वर्षाचा झाला. मला किती दिवसाचा मी विचार केला की त्याला मथुरा दाखवायची आहे. आपण आणखी कधी जा. मी आपल्याला कसं सांगू? काल मला स्वप्न दिसलं की माझ्या कृष्णाला कोणीतरी आणि घेऊन जाते आणि पुन्हा तो परत आला नाही. यशोदा मी घेऊन जातो आणि मी परत घेऊन येईल. यशोदाला माहिती होत तो परत. कारण काय? यशोदेच्या हृदयामध्ये एक शल्य बोलते. ते शल्य आणखी आणखी वर येत आहे. यशोदा ताबडतोब आणि आली. तिने अक्रूराला नमस्कार केला. नाराज माझ्यापासून दूर नका घेऊन जाऊ. अक्रूर काय बोलणार? आपल्या सेवेत काही चूक झाली असेल मला क्षमा करा, पण माझ्या पोटचा गोळा बरोबर नका नाही. अक्रूर काय बोलणार? देवघरामध्ये गेली, स्वरूप उचललं, सांगितलं नारायणा शंकरा तू माझ्या आणि कृष्णाला मला दूर. आता ती मूर्ती काय बोलणार? बाळकृष्णाजवळ गेली. बेटा तू मथुरेला. आई आई तू रडू नकोस. आई तू जर मला निरोप देणार नाही ना तर मी जाणार नाही. मी जाईल आणि परत येईल. बेटा तू परत नाही. आई असं का म्हणतेस ग तू? आई मी तुझा कृष्ण आहे ना ग. बेटा आणि रात्र व्हायला लागली. सामानाची यशोदा जुळाजुळ करते. बरीच रात्र झाली. नंद बाबा गेले आणि यशोदाला म्हणाले, महर काय करते? आपण त्याला घेऊन जाणार. मथुरेचं पाणी देखील माझ्या कृष्णाला पिऊ देऊ नका. मी लोणी, खडीसाखर, माखन, रोटी सगळं दिलेलं आहे, फळं दिलेली आहे आणि त्याला आपण आपल्या हाताने जेवू घाला. यशोदा मला माहिती आहे. आणि महर माझ्या कृष्णाला कंसाच्या दरबारात नका नेऊ. तिला विचारलं काय माहित की कंसाला मारायलाच जातोय. मग ठीक आहे यशोदा मी बरोबर घेऊन जाईल आणि घेऊन येईल. रात्र व्हायला लागली. बालकृष्ण नेहमी यशोदेच्या जवळ झोपत असत आणि एकदम धावत आले. आई तुझ्याशिवाय मला झोप नाही येत. डोळ्याला धारा लागलेल्या, परीक्षिताच्या डोळ्याला धारा लागलेल्या. आज आई चल नाही झोपायला. घेऊन गेले. आई माझ्या गळ्यात हात घाल ग, पोटाच्या जवळ घाल. यशोदेने विचार केला आज माझ्या कुशीत आहे, उद्या माझ्या कुशीमध्ये कोण राहील. बाळकृष्णाला झोप लागून गेली. एक लक्षात ठेवा, देव प्रेमाचा भुकेलेला. देवाला दुसरं तुमचं काही नको, केवळ प्रेम पाहिजे. आणि यशोदा आवडलं नाही, अंगणात आली, हुंदके देऊन रडायला लागली. बाळकृष्णाने ऐकलं रडणं, बाहेर आले, मांडीवर बसले.
पितांबराने डोळे पुसले. आई रडतेस का बेटा? अर्धी रात्र संपलेली आहे. पूर्ण रात्र झाल्याबरोबर तू मला सोडून निघून जाणार. आई मी जाऊन परत येईल असं सांगितलं. केव्हा येईल हे नाही सांगितलं. आई रडू नकोस. तू जर मला निरोप देणार नाही तर मी जाणार नाही. जा बेटा, तुझ्या सुखाच्या आनंद येणार. गेले आणि पुन्हा गळ्यात हात घातला. बाळकृष्णाला झोप लागून गेली. यशोदा झोप लागण्यासारख्या रात्रभर अश्रू आणि वाहत होती. पक्ष्यांची छोटी वाट सुरू झाली. यशोदेच्या डोळ्याला भारा लागला. कसं उठव आता? उठवलं की माझ्या कन्या थोड्या वेळाने निघून. बाळकृष्ण उठला. आई आज मला तू उठवलं नाही. उठ बेटा. शुकदेवजी महाराज वर्णन करतात. इकडे रात्रभरामध्ये सगळ्या ब्रजभूमी माहिती झालं की श्रीकृष्ण अक्रूराच्या बरोबर जाणार. आणि माहिती झाल्या बरोबर सगळ्या सकाळी अक्रूराने रथ तयार केला. इकडे यशोदेने बाळकृष्णाला स्नान घातलं, शृंगार केला. गुंज शुकदेवजी महाराज वर्णन करतात. हात थरथर कापायला लागले, कारण त्याच्या शृंगाराची समाप्ती गुंजमाळेने होते. आज मी गुंजमाळ घालणार नाही. बाळकृष्ण म्हणतात आई मला गुंजमाळ खूप आवडते. रथ तयार झाला. गाई सगळ्या दोरे तोडून तिकडे आल्या. गोपी आणि तिथे येऊन सांगितलं अक्रूर ना घेऊन आला त्याने क्रूर कर्म करता. आमच्या कृष्णाला आमच्या जवळ दूर घेऊन जाऊ नका. अक्रूरा आधी आमच्या आणि शरीरावरनं आपला रथ घेऊन जा आणि नंतर मग आमच्या कृष्णाला. अक्रूर काय बोलणार? गाई देखील तिथे आणि आपली दोरे तोडून आल्या. हम्मा हम्मा पक्ष्यांना श्रीकृष्ण दाणे टाकत होते. एका देखील पक्षांनी दाणे खाल्ले नाही. अक्रूराला विचारले काय करू? राधा त्या ठिकाणी आली, मूर्छित झाली. श्रीकृष्णाने राधे 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 तुझ्यामध्ये माझ्यामध्ये काय फरक?